निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अलका चौकात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण आणि महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। स्थायी समिती सभागृह नेते शंकर केमसे, माजी महापौर अंकुश काकडे, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते। वंदना चव्हाण म्हणाल्या, केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर येण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, मात्र याचे नियोजन करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे। बँका आणि एटीएमच्या बाहेरील रांगेत उभे राहून देशभरात काही निष्पाप नागरिकांचा बळी केला आहे। याला जबाबदार हे सरकार असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर यावेळी बोलताना केली। आम्ही भारत बंद केलेला नाहीये, आम्ही आक्रोश दिन म्हणून हा पाळलेला आहे। आधीच 8 तारखेला ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय दिला की 500 आणि 1000 नोटाची बंदी त्याच्यावर घातली, त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने बंदी सगळीकडे सुरू झालेली, त्यामुळे परत दुकानं बंद पाडायची काय प्रश्नच येत नाही। 8 तारखेपासून आपण जर पाहिलं तर दुकानं, हॉटेल्स, सगळे छोटे छोटे कारखानदार असतील, त्यांचे सगळे उद्योग व्यवसाय सगळे बंद पडलेले आहेत। त्यामुळे आणखीन त्यांच्यावर भार पाडणं हे आम्हाला उचित वाटत नाही। पण ह्या लोकांच्या, सर्वसामान्य माणसांच्या व्यथा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपल्याला कल्पना नसेल, पहिल्यांदाच आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट केलेले आहे आणि तीच राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आज देखील आहे की नोटाबंदीला किंवा काळा पैसा बंद झाला पाहिजे, ह्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याला पाठिंबा या निर्णयाला देतोय। पण ज्या पद्धतीने ह्याची अंमलबजावणी केली जाते, अतिशय अनमॅनेज्ड ह्या पद्धतीने ते केलेलं आहे, त्याचा आम्हाला आक्षेप आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहे। वास्तविक काही गोष्टी सहज ह्या सरकारला करणं शक्य होतं, व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची गरज होती। आज अनेक इकॉनॉमिस्ट, अनेक एक्सपर्ट सुद्धा त्याच्यावर भाष्य करतायत की ज्या पद्धतीने हे मॅनेजमेंट केलंय हे अत्यंत चुकीचं, आणि म्हणून 86% ज्या वेळेला चलन ह्या देशातलं बाहेर पडतं आणि निकामी होतं, त्यावेळेला 14% चलनावर हा देश चालेल कसा? आज ॲग्रिकल्चरलिस्ट आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना सुद्धा ज्या व्यथा आज झेलाव्या लागत आहेत, त्याच्यासाठी आम्ही आक्रोश करण्यासाठी रस्त्यावर उतरलो।